काल मी एक प्रश्न विचारला आणि भरभरून तुम्ही कमेंट केल्या आणि सांगितले की ताई तुझं बोलणं आम्हाला आवडतं. आवडतं म्हणूनच खूप साऱ्या गोष्टी मी शेअर करत असते, बोलत असते, अगदी बिनधास्त म्हणजे असं कधी वाटत नाही आहे. हां, काही गोष्टी असतात ज्या शेअर करू शकत नसतो, त्या नाही करत. मनापासून वाटतं, पण तो प्लॅटफॉर्म हा योग्य वाटत नसतो. त्यामुळे म्हणतात ना की लिमिटेशन असावं किंवा जिथल्या तिथं जे ते असावं त्यानुसार. कारण खूप गोष्टी म्हणजे ज्यावेळेला आपल्याला म्हणतात ना चुका होतात किंवा काही गोष्टींची अद्दल घडते, त्याच्यानंतर आपण खूप गोष्टी शिकत जातो. पहिल्यांदा कोणालाच माहीत नसतं की बाबा काय काय करायला पाहिजे, काय नाही. पण ते तुमच्या सपोर्टमुळे मी भरपूर साऱ्या गोष्टी शिकले. असो, आज ना आता सकाळी स्वयंपाकाला विचार केला की ते जे पनीर आहे ते पहिला संपवून टाक. तर पनीरसाठी लागणारं थोडंसं टरबूजाच्या बिया, थोडंसं तीळ, थोडंसं काजू हे वाटण जर घातलं आणि थोडीशी मलाई जर घातली, तर पनीर असू दे, काजूची भाजी असू दे, ग्रेव्हीदार भाज्या त्याला चव येते. आज किट्टूनं मला सांगितलेलं होतं की मम्मी नुसता आणि कांदा आणि टोमॅटो घालून कुठलाही मसाला न घालता तू करते ना, तसं नको करू आज. एवढं सगळं घालून कर. आज ते खूप दिवसातून मी बनवते. मोठा काय स्वयंपाक असेल तर शक्यतो मी तशा पद्धतीनं बनवत असते. बघा, सकाळ सकाळी सगळ्यांना उठवलंय. सकाळ सकाळी नखं काढत ते बघा. तर इथं ना म्युझिक सुरू आहे, त्यामुळे माझा बोललेला वॉइस तुम्हाला व्यवस्थित येत नाही आहे. तर किट्टूनं परवा ना आरूच्या गळ्याला पकडलेलं, दोघांचे झटापट लागलेले होते. नॉर्मली कधी कधी बहीण भावांचं असतं ना की तू मी म्हणून असं हे करायचं, आणि त्या नॉर्मली ह्याच्यामध्येच ना तिचं असं चुकून जोरात त्याच्या गळ्याला हात लागला आणि जवळजवळ 3 नखं जे आहेत ना ते आरूला लागलेली होती. त्यामुळे मी तिला आज पहिला सांगितलेलं होतं की ते पहिला नखं जे आहेत ती कट करून टाकायची. आणि म्हणलं सगळ्यांना उठवावं, कारण पुन्हा कसं लेट होते. दादा तर एवढी गडबड करतात ना जाताना, कारण उठत नाहीत लवकर आणि मग पुन्हा दुसऱ्याच्या नावानं आवर 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 कर कर कर. मला खरंच कधी कधी असं वाटतं ना की कुठलीच बाई ना म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तर सुखी नाही आहे. आता मला काय माहीत जेंट्सचं काय, कारण त्यांचं लाईफ ज्याचं लाईफ त्याला माहीत. बायकांचं तरी सांगते बघा, जन्म होतो त्याच्यानंतर जो बालपण असतं ते एक ठीक आहे. पण जसं बालपणातून आपण थोडंसं स्कूलला वगैरे जातो त्यावेळेला मग ते शाळा 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 पुन्हा घरातल्यांचं सुरू होतं, वळणं लावण्यासाठी ओरडा खा, सगळ्या गोष्टी असतात. जे आता मी माझ्या पोरीच्या बाबतीत करते त्याच्यावरनं सांगते. ते सगळं झालं की पुन्हा शिक्षणाचं प्रेशर असतं, त्याच्यानंतर पुन्हा लग्न, त्याच्यानंतर पुन्हा मुलं. आणि ते मुलं झाल्यानंतर सुद्धा सांगते ती लहान असताना पण म्हणजे म्हणतात की व्याप चालूच, ती मोठी झाली तरी व्याप चालू. आता बघितलं मी तिकडे मध्येच स्वयंपाक सोडून गेले होते, कारण का पुन्हा लागलेलं त्या दोघांचं तुम्ही काही ना काही तर छोट्या मोठ्या गोष्टी असतात आणि ती ओरडतच असतात. पूर्वी वाटायचं की बाई कधी मोठे होतात, कधी मी रिकामी होते. आता रिकामी झाली आहे, कारण आता डोक्याला डोकुटा नाही ना की ते पहिलं बरं होतं. कारण काय ओरडायला 2 सपाट दिले गप बसत होतं. आता ते पण आपण नाही करू शकत. आता इथून पुढे आणि थोडी मोठी होतील त्यावेळेला बऱ्याच वेळेला म्हणतात ना स्वतंत्र होतात. त्याच्यानंतर आणि पुढं काय काय वेगळंच असणार आहे. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू, बायका कधीच कशातनं रिकामे होत नाही आहेत. म्हणजे असं कळतंय मला, कारण लहानपणीचं मुलांचं बघितलं आणि आताचं बघितलं ना, तर सगळ्यात ताईकडं म्हणायला हरकत नाही आहे आताची. म्हणजे आता हे जे दोघांचं वय आहे ना, कोणी म्हणजे बऱ्याच वेळेला एकमेकाला समजूनच घेतलं जात नाही. आणि बऱ्याच वेळेला एवढी मायाप्रेम करतात ना, की मी पण विचार करते, कुठनं आलं ह्यांच्यात मायाप्रेम एवढं? आणि कधी-कधी असं की बाबा एकमेकाला नकं लागेपर्यंत, म्हणजे काय? तुमच्याही घरात तेच असणार आहे आणि मला माहीत आहे. माझ्या चॅनलवर ना भरपूर साऱ्या ताई अशा आहेत ज्या आजीच्या सुद्धा वयाच्या आहेत, आईच्या सुद्धा आहेत, आणि त्यांना माहीत आहे त्या सगळ्यातून गेलेल्या आहेत. पण अशा ह्याच्यात फक्त शांत राहणं, संयम राहणं पाहिजे, तिथं ओरडणं वगैरे. पण कधी-कधी हा पण विचार येतो मला, की बाबा हे सगळं चालूच असंच चालू राहणार का? कधीच आपण म्हणजे हे काय म्हणतो की टेन्शन फ्री राहणार का नाही कधी लाईफ? आज ना मस्त अशी फ्रेश शाई असते ना, तिचं घालून मी पनीर बनवलेलं आहे. थोडंसं कालच्याबद्दल बोलेन, की मी ज्यावेळेला लब्बर म्हणून शब्द वापरला तर मला कमेंट होत्या की लब्बर नाही रब्बर. याच्या आधी पण ह्याच्यावर कमेंट झाले. तर हो, माहीत आहे मला, त्याला रब्बरच म्हणलं जातं. पण आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना, त्या बदललेल्या असतात. त्याचं थोडंसं म्हणतात ना, अक्षर पुढची मागची बदललेली असतात. नाव तेच असतं, म्हणायचं तेच असतं, पण याचा अर्थ असा नसतो की बाबा ते म्हणजे मला माहीत नाही असं नव्हतं. बाकी तुम्ही तुमच्या जागी पण बरोबर आहे, कारण का तर तिथं एखादा शब्द आपण चुकीचा वापरला तर ते पण तुमचं बरोबर आहे की बाबा हां, हे असं नव्हे, असं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहे, मी पण माझ्या जागी बरोबर आहे, कारण का गावाकडची भाषा. असं पनीर एका साईडला करून ठेवलं, पलीकडच्या साईडला शिफ्ट केलं, कारण इकडे फोडण्यात येते आणि तिकडे ठेवते, इकडे ठेवू शकत नाही आहे. काल मला भरपूर साऱ्या जणींनी असंही सांगितलं की ताई तू शेगडी घे
आणि मी ना रागानं बघा आता आरूला कामाला लावले, किट्टूला पण लावलं आणि आरूला पण लावलं. मग माझं कसं होतं की मला जर चिडीला पाडलं ना, मग मी यांना कामं लावते. आणि पुढं जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा. मी कालच्या व्हिडिओमध्ये जे बोलली होते ना की सगळ्यांना मी रागीट आणि तावीट वाटते ना, तर ते काय काय तुमच्या दादानं किट्टूनं त्यांची मतं व्यक्त केलेत. त्यात आरू एक नव्हता, क्लासला गेलेला. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे घरातल्यांना पण ज्यावेळेला त्यांच्यावर येतं ना, त्यावेळेला काय वाटतं बघा. बीन्स जो आहे तो मी आदल्या दिवशीच कट करून व्यवस्थित ठेवून दिलेला होता. अशा भाज्या जेव्हा कट करून ठेवतो, गवार पण मी आदल्या दिवशी नीट करून ठेवलेली, बीन्स पण ठेवलेला. यामुळे सकाळी ना स्वयंपाकाला खूप इझी होतं. थोडासा कांदा घातलेला आहे, थोडंसं टोमॅटो घातलेलं आहे, आलं, लसूण, शेंगदाण्याचं कूट आणि बस याच्यामध्येच आपला बीन्स तयार झाला. फक्त त्याच्यामध्ये हिरवी मिरची जी आहे ती मी वरनं वाटून टाकलेली होती, पण मी भाजली होती. बीन्ससोबत ती भाजलेली होती. कढीपत्ता तोडून आण म्हणताना दादा मला सांगतात खालची पानं तोडा. यानं वरची पानं तोडून आणलेत. पैसा तर द्यायला येईल. मला सांगते सकाळ सकाळी कुठलं स्तोत्र मंत्र तू म्हणतेस? श्रीहरी स्तोत्र. त्याचे फायदे काय काय आहेत? म्हणजे काही ताईंनी विचारले मला. काय नाही, घरात शांती राहते, डोकं शांत राहते. हां. आणि त्याची स्तुती फक्त, म्हणजे श्रीहरीबद्दल वर्णन तेवढंच. अच्छा. मला वाटलं ही रेग्युलर हिच्या टायमिंगनुसार जाईल, पण ती आज लवकर चाललेली होती. मग आता आज लवकर चालली म्हटल्यानंतर माझ्या 2 कढया ज्या होत्या ना त्या गुंतल्या. म्हणजे बऱ्याच वेळेला मी काय करते की आधी नाश्ता करून घेते आणि मग भाज्या करते. मग आता काढलं हे तिसरं पॅन. पॅन हे खूप चांगलं आहे, प्रश्नच नाही. पण ना मधी वर आले आणि भाग सगळा कडनं खाली गेलाय. तेल वतलं, गोल फिरतंय तेल पूर्ण. मग ते फोडणीला किंवा कांदा वगैरे भाजायला थोडंसं अवघड जाते. पण हे पॅन आपल्या बेसनाच्या वगैरे पोळ्या करायला किंवा अशा दुसऱ्या कुठल्याही भाज्या असू दे चांगलंच आहे. फक्त त्याचा फॉल्ट जो आहे ना तो एक मी तुम्हाला सांगेन. आणि आजचं उपीट मला पाहिजे तसं बनलं नाही. कारण का सांगते मी, व्यवस्थित रवा जो आहे तुम्हाला त्याच्यामध्ये भाजता आला नाही आणि हे पण व्यवस्थित भाजलं नाही. आणि एवढा गोंधळ झाला. तिचं एक होते की मम्मी आवर आम्हाला उशीर होतोय. त्याच्यामध्ये मी हळद टाकायची विसरली. खूप वेळा असं होतं ना की आधी कधी कधी वाटतं की नाश्ता करून डब्यात भरून ठेवलेला बरं. मी तसं पण करते बरं, म्हणजे बऱ्याच वेळेला. पण हिचं अचानकच झालं. हिनं मला काय सांगितलं ना आदल्या दिवशी की रोजच्यापेक्षा बाबा लवकर जाणार. किट्टूला नाश्ता वगैरे दिला, ती गेली आणि त्याच्यानंतर मी दादांना नाश्ता आणून दिला. ह्यांचं काय वेगळंच असतं. कढीपत्ता काढून खायच्या, मिरच्या तेवढ्या तशाच खायच्या. आज काय आता शेंगदाणे काढायला लागले. ती खोडच लागलेली असत्या. एखाद्याला खोड जर लागली ना ताईनं, तिला काहीही करा, कसंही करा. आता इथून पुढं आपल्या घरात पोहे असू दे किंवा उपीट असू दे, दादाच्या जेवणामध्ये मात्र मी टाकणार नाही आहे. मी पहिला प्लेन करत जाईन आणि नंतर आमच्यासाठी सगळ्यांसाठी वरनं टाकत जाईन. आणि ते रोजचंच झालं आहे की तू शेंगदाणा टाकलेला आहे, तू कढीपत्ता टाकलेला आहे. खातात आवडीनं, पोट भरतं, मन समाधान होतं, त्याचं आभारी व्यक्त केलं जातं. पण तोंड काय बसत नाही आहे फॉल्ट काढायला. तर चला, स्वयंपाक झाला, सगळं झालं. गंगूला आपलं लावलंय कामाला. ती किती उशीर झालं काम करते. इथलं करते, पुन्हा चार्ज होते, पुन्हा किचनमध्ये जाते, पुन्हा बेडरूममध्ये जाते. तिचं सुरू आहे. आज आरोला सुट्टी आहे गुड फ्रायडेमुळं. किट्टो गेलेला आहे क्लासला, दादा गेले त्यांच्या कामाला. आता इथून पुढं तर आपल्या घरातलं काम येतच. पण त्याच्यामध्ये ना आता देवपूजा करून घ्यायचे. देवपूजा करून मग बाकीचं. भैया पोरांचं भिजू वाटलंय बरं का मी. यानंतर मी देवपूजा करून घेतली. बरं, कमेंट अशी होती की ताई देवघरामध्ये शंख नाही का? तर नाही ताई, शंख नाही आहे. ओरिजिनल शंख मिळण्यापर्यंत मी कधी विचार पण केला नाही, शोधाशोध पण केलेली नाही आणि कधी मनात आलं नाही की ठेवावं वगैरे. दुसरी गोष्ट की फुलं जी आहेत ना ते देठ आपल्याकडे आणि फूल देवाकडे, अशी एका ताईंची कमेंट होती. पण बघा कसं होतं सांगते मी. तुम्ही चरणाला फूल वाहता तर तुम्ही कसं वाहता त्या हिशोबानेच व्हावं. देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आता पुढची ड्युटी, घरातलं काम. रोजचं रुटीन तेच आहे ना. रोज उठायचं, स्वयंपाक करायचा, रोज उठायचं, इकडे यायचं, यांना आंघोळ घाला, छान फुलं वाहा, छान असं मन भरून बघा, झालं पुन्हा कामाला लागा. तो दिवस निघून जातोय. रात कधी होत्या, झोपतोय कधी, उठतोय कधी, पुन्हा तेच रुटीन. मी तर विचार करते किती वेळानंतर आपण लगेच हे रुटीन करायला लागलोय. म्हणजे तेच 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 लाईफ. आणि तुम्हाला खरं सांगू, तेच 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 ह्या गोष्टीची एखाद्याला सवय झाली तर अशी सवय होते की त्याला तेच पाहिजे असतं. जे आमचं झालंय की तेच पाहिजे असतं. पण कधी कधी विचार होते की यार हे काही वेळापूर्वी तर केल्यागत होतं, असं कधी कधी वाटतं मनाला. काही वेळापूर्वी केले आणि पुन्हा तेच. हे ज्यांचा दिवस असा पूर्ण जातो ना त्यांच्यासाठी वाटतं. जे थोडंसं रोज बाहेर जातात, रोज फेरफटका मारून येतात,
जे काही का विना वेगळं काय तर त्यांच्या रुटीनमध्ये करतात. त्यांच्यासाठी ते वेगळं पण हवं असतं, पण आपल्यासाठी हेच आपलं खूप छान लाईफ असं वाटतं. मला पण वाटतं. फक्त एवढंच कधी कधी वाटतं की झालं लगेच आलं लगेच आहे रुटीन. काय टाकून द्यायचं आहे? पिझ्झा बेस वे चीज नसल्यामुळं राहिलं ग. तर पप्पा आलेत तर किट्ट लागले चहा ठेवायला. अगं मोजून चमच्यानं टाक किंवा टोपणात घेऊन टाक. तो अंदाज लागणार आहे का? पिणारी कमीत. इकडच्या लाईट लाव, कडच्या तिकडच्या. काय त्या झिपऱ्या बारक्या त्या तरी उडवत्याच मोठ्या असते तर इकडची पण लाव ना, वरची ही समोरची लाव ना. तर ताई ना ह्या किटल्या आहेत ना तेलाच्या भरण्या, त्या बाटल्या, या तेलाच्या बाटल्या आज मी स्वच्छ केल्या. त्या तारेच्या घासणीनं घासून घासून स्वच्छ केल्यात. तरी पण बघा फेकून दि वाटायला लागले. पण जाऊ दे, हे पातेलं एवढं हे जर निघून मी फेकलेलं नाही. अजून ते दांडा मोडलं तरी वापरते. मग मी टाकून देत नाही. अरे देवा हे बघा आले आले कसे पडलेत बघा. वाईट मोडी उठली ना, अक्षरशः ते पूर्ण असे फुगले, असं गर धरल्यागत झाले. सकाळी सांगते मी, तुमच्या दादानं डोक्याला एक कुटाणा करून ठेवलेला. 5 मिनिटं मला घाबरवून सोडलं. हातातलं ब्रेसलेट काल वरती ऑर्डरी लिहायला म्हणून गेल्यात आणि तिथंच काढून ठेवलंय आणि अख्खं घर शोधत्यात. वरती पण जाऊन आलेत तरी त्यांना सापडलं नाही. कुठं होतं? वरतीच होतं. आम्हाला नंतर दुपारी गावलं. ते आता किती आहे, चांदी मागले आता किती त्याची किंमत आहे? 15,000. हा त्यावेळेस आपण केली 16,000. मग किती भार आहे? 16-12 आहे ते. 16 भार. मी म्हणतो 12 बार तर झिजून बिजून गेला असेल. हा 12 झालं किती मला काय माहिती आता कसं ग्रॅम आहे, तोळा आहे. 25,000 आम्हाला टेन्शन आलं. म्हटलं पाण्यात गाठलं पैसे कुठे. कारण काल काय सांगते तुम्हाला, कामावर पण गेलते हातात. म्हटलं नाही माझ्या लक्षात येईना फक्त. पण एवढं सिद्ध झालं तुम्ही गजनी आहात. कारण तुम्ही जिथं काढलं, मी काय म्हणते, मी नाव उभंच दिलेलं नाही. तुम्ही जिथं काढलं तिथं तुम्हाला लक्षात येत नाही की इथं मी काढले. मी तुम्हाला खोदून विचारते कुठं आहे तुमच्या हातात लास्ट तुम्ही कधी बघितलंय. याच्यासाठी मी CCTV चेक करणार होती पण लाईट गेलती म्हणून गप बसली. त्याला काय करा, जिथं प्रॉब्लेम झालाय तो प्रॉब्लेम डाक मारून घ्या. तुमच्या हिशोबानं तुम्ही करू नका. परवा ठोकून ठोकून केलं बघितलं मी. पण जर ते पडलं तर लक्षात ठेवा 25,000 महागले चांदी. माझा तर काय माहित, मला आठवत नाही. तुमच्यावरचं माझं झालं, मला किमतीच मला आठवत नाही. काय माझा प्रॉब्लेम आहे काय माहित. मला बऱ्याच जणी विचारतात ताई याची किंमत सांग त्याची किंमत सांग. मला किंमतच कळत नाही तर काय करू. झाला चहा तयार? दे मला पण चहा आहे ना, देऊन मला जाऊ दे वरती. तर आता बघा टायमिंग किती झालेत, 7:45. चिऊ काय आणलेलं आहे आता जरा तू शूट कर. काय काय आता वर आणले का नाही, ड्रेस टाईप वगैरे आणले ते जरा तू शूट कर. अरे गेल्या वेळेसारखं व्हिडिओ बनव. मी म्हणजे अरे तू हे कोण बे? तुला पैसे पाहिजे तर पैसा नाही, एक ड्रेस घेणार प्रत्येकातलं जेवढं ड्रेस घालणार. अरे काय व्यवहार, इथं पण व्यवहार. एक डिझाईन असणार आहे, त्या डिझाईन मधला एक कुठला तरी ड्रेस घेणार. जर मला असे 2 घालायला तर एकातले एक असं करणार. पेड बीड आमच्याकडे काय नाही बाई प्रमोशन. तसंच असतं आमच्यात फ्रीमध्ये आहे. आमच्याकडे आम्ही फ्रीमध्ये करणार आहे. तुला फ्री मध्ये करायचं, मला नाही ना करायचं. हा अन्याय आहे मेरे साथ. बघितलं पोरी सध्याच्या त्या जिपरीला थांबा हीच करते. केसाला, तुझ्या केसाला मजा करते. अर्धी काचरून टाकते म्हणजे तू उडवायची जरा बंद होईल. दादाने आल्या आल्या घरात एंट्री केल्या गेल्या. आज धूप कांडी मी वेगळी लावली होती. कसं वाटलं? हा मस्त आवडली ना? दादा आलेले विचारतात. ताईने दिलेली ते. तर धूप आहे ते, अगरबत्ती नाही धूप आहे. हा पहिला धूप जो होता ना घर भरून धूर आणि घशाला त्रास व्हायचा आणि वास पण नाही. ह्याचा धूर नाहीये. तुम्हाला आल्यानं धूर जाणवलं? मी म्हणाले अगरबत्ती आहे. नाही मी दाखवते कोणती लावले बघा ताई नो. हे बघा हे तर लावलेले, हे लावलेले. सकाळी ना देवपूजा केल्यानंतर एवढं सुंदर दिसतंय. का तर फुलांनी भरलेलं असते आणि जेव्हा ना फुलं पूर्ण सुकतात त्यावेळेला बघा ही अवस्था होते अशी. असो दिवाबत्ती वगैरे सगळी माझी कामं जी आहेत ती मी केलेली आहेत. आता यांना चहा द्यायचा, ह्यांच्याबरोबर चहा प्यायचा आणि आपण जायचं आपल्या कामाला. तुमची ताईचं म्हणणं काय आहे की माझा स्वभाव कडक वाटतो असं वाटतं. हां तर वाटतो असं काय नाही. हां
काय हा हे कृपा गव्हर्नमेंटनं सिंधू त्याच्यावर शिक्कामोर्तब गव्हर्नमेंटचं. केलेला आहे. गव्हर्नमेंट कोण? नितीन शिंदे. गव्हर्नमेंट हा, कृपा सिंधू गव्हर्नमेंट म्हणजे आपलं घर. आणि त्याची जी हेड आहे ते आम्ही दोघं आहोत. हम्म. आमचा असा ठामपणे शिक्का आहे त्या फॉर्मवर काय की त्या फॉर्मवरची चुकी सांगतो. वाटते हे खोडावं फक्त हम्म. आहे. हा दीदी बरोबर बोलली. हा वाटतंय असं नाही हा तर आहे. काय तर आपला फॉर्म पूर्ण बरोबर आहे. आम्हाला काय नुसतं ऐकू आम्ही तसं म्हणतच आलं. नाही हा हा आम्ही काय म्हणतो तुम्ही कपडे धरून बोलताय असं म्हणतो का नाही? हा मग मी त्यात मुद्दा काय मांडलाय? काय म्हणले अहो, आम्ही काय म्हणतो अहो तुम्ही काय पण मांडा हो, पण माझा मुद्दा त्यात काय आहे? ऑर्डर तुम्ही काय म्हणतो लक्षात घ्या. हम्म. तुम्ही पहिल्यांदा जे वाक्य बोललाय ना की मी तापट हा रागीट हा बडबडी हा हा काय हा लोकांना वाटतं की मी म्हणजे नाही लोकांना उग्र असं आहे. वाटतंय. हा असं लोकांना वाटतंय हा हे म्हणला ना तुम्ही हा तर ते वाटतंय नाही हा आहे. हा हा शिक्कामोर्तब आमच्या घराचा आहे. ते घरातली आहे ना लय आहे ती खिडकी म्हणून. त्यामुळे लोकसभेतून वाटतंय हा शब्द लोकसभेतून त्याला अप्रुव्हल मिळालेलं आहे. राज्यसभेत ते टाळलेलं आहे कारण की त्यातला जो शब्द आहे तो राज्यसभेला पटलेला नाही. कोणता? कोण वाटतंय. वाट तू मनात काय नसते आम्हाला पण माहिती आहे हा काय किंवा कपड पाहुण्याने बोलते आम्ही हे पण म्हणत नाही. हा फक्त तापट स्वभाव किंवा रागीट हम्म. बर जे म्हणते मग ना, मला काय ते पागल मांजर चावलंय का कुत्र चावलंय? आता ते काय चावले आम्हाला माहिती. सिच्युएशन नुसारच राहते ना. ते काय चावले आम्ही असं का विचार का 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 परिस्थितीनुसार मी वागते का? मग रागीट तापट कशी आली? काही लोकांना जर सरळ करायचं असेल तर तसंच राहावं लागतं ना. प्रेमाला पण सांगू शकतो. हा काही लोकांना प्रेमच कळत नाही तर त्याला काय करू? मतलब प माहितीये का विचार? कसला मस्का लावला रे तुझा बरोबरच आहे आम्ही कुठं नाही म्हणले. हम्म. खरं वाटतंय हा शब्द चुकीचा आहे. रागीट वाटते म्हणजे तुम्हाला वाटतं की तापट आहे सगळंच आहे. मी भांडकुरी पण आहे. भांडकुरी तर सगळ्यात नंबर 1. मी अजून पण म्हणतोय जशाच तशी आहे तू. परवा म्हणले काय दादा बायको माझी जशाच तशी आहे. तुझं शास्त्र शिकवण्यासाठी आहे माहितीये. हा घरातली 3 आणि ती बाहेरची 4 कुत्री सोडून हा तुझ्या शेष बर हा हा आम्हाला मात्र नाही वेटीच धरलं जातो. बर काय हा टांगती तलवार जशी असती ना हा काय हम्म. सगळ्यात धाक तुझा आहे आम्हाला. हा आम्ही घरात येतो सुद्धा बाबा ते कुठला टोक असायचं? टकमक टोक हा टकमक टोक. हा. टकमक टोकाच्या आम्ही पूर्ण टोकाला असतो आणि तुझ्या सोबत. कुणाचा कडेलोट केला मी? कधी तुमच्या कोर्टाला मी एक सांगू इच्छिते. नाही ऐकायचं नाही मला. खरंच आमचं बंद झालं. तू काय उगाच? तुमच्या कोर्टाला मी एक सांगू इच्छिते. जजच नाही आम्ही आमचा. जजेस राहतो. आमचा काय? जजच गेलाय. कुठे गेला तुमचा जज? काही इथंच बसलाय. तोंडवाकडं करून बसलाय जज. कानपूरमध्ये हडताल आहे आमच्या. तर मी तुमच्या कोर्टाला एक सांगू इच्छिते टायमिंग झाले जसं तुम्ही म्हणला 5 वाजून गेले. की जसं तुम्ही म्हणला कोर्ट संपल्यानंतर पुढे काय सांगायचं. काय हा, ambulance आहे बघा. ते पीडित कामाचं कोर्टात पडत बसले. जज वगैरे दीदी काय म्हणतेस ग? काय तर कोर्ट नाही काय नाही होतं बडबड बसले. मी बाहेरच्यासाठी जशाच तशी आहे. हे यांचं म्हणणं आहे की घरातल्यांना जशाच तशी नाही. अख्खा व्हिडिओमध्ये बघतात हांतरून आहे अशी फेकून तुम्ही लोक जातात तरी यांना काय बोलायचं नाही. कोण म्हणजे पहिला नंबर तुमचा आहे. तुमचा आहे तुम्ही गप्प काय? बसा. आज तर टॉवेल घेतलेला कुठं माहितीये का? आपली जी चादर आहे ना जे पांघरून घेतो ते चादरावर ओला टॉवेल. आणि ह्या लोकांना मन जशाच तसं घरात घे म्हणजे काय म्हणतात की आ मला काय आठवत नाही. होय का? मला आतून मीच गाड्या घालतोय. अरे देवा अख्खा ऑडियन्स बघतोय तुम्ही काय गुणाच्या आहात. तू कॅमेरा नाही तू ऑडियन्सला तवाच घेऊन येते तेव्हा आम्ही विसरून जातोय. बाकीच्या वेळेला रोज 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 वरचं बेडरूम उघडलं म्हणलं की बोचकी मशीन पशी ढिगारा कपाट उघडी मेकअप करून जागेवर फेकलेलं. हा मी